वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन, मोकाशी यांचा अनोखा उपक्रम। वाडा, ऑगस्ट 15 स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोंढले गावचे माजी सरपंच दीपक मधुकर मोकाशी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। हे रक्तदान शिबिर शनिवार, ऑगस्ट 15 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत दिनकरपाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, श्रीराम सेवा मंडळ, दिनकरपाडा व आयडियल ब्लड बँक, पोशेरी, तालुका वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाच्या माध्यमातून रक्तदान करून गरजू रुग्णांना मदत करण्याचा सामाजिक संदेश देण्यात आला। विशेष म्हणजे मंडळाचे सदस्य स्वर्गीय गणेश सखाराम दिनकर व स्वर्गीय जयेश दत्तात्रय विदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठीही हा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला। रक्तदान करा, जीवनदान करा या संदेशातून नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात सहभागी होऊन सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवला। शेकडोच्या संख्येने नागरिकांनी रक्तदान करत आपली भूमिका बजावली। माझं वाढदिवसाचं औचित्य साधून हे रक्तदानाचं आयोजन केलं, परंतु आज आपल्या तालुक्यामध्ये रक्त तुटवडा जाणवत असून आमच्या गावातीलच असे काही पेशंट होते। आम्हाला एक 15 दिवसापूर्वी आम्हाला फोन आला की आपल्याला रक्त पाहिजे। त्या रक्त मिळवण्यासाठी आम्ही जव्हार, आयडियल, वाडा या अशा ठाण्यापर्यंत आम्ही रक्त पेटीनं आम्ही कॉन्टॅक्ट केले, पण आम्हाला त्यावेळेस रक्त कुठं उपलब्ध झालं नाही। त्या संघाने आमच्या मंडळाचं रक्तदान हे 26 जानेवारीला असते, परंतु वाडा तालुक्यामध्ये रक्त तुटवडा असून त्या रक्त तुटवड्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही हे माझ्या वाढदिवसाच्या निमित्त औचित्य साधून हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। जनतेला आव्हान असं करेन की रक्तदान करण्यासाठी लोक घाबरतात, त्यासाठी आम्ही प्रत्येक या आमचं जेव्हा आज आमचं 6वा वर्ष आहे, 6व्या वर्षामध्ये आम्ही रक्तदान करण्यासाठी लोकांना आव्हान करतो। रक्त दिल्याने काय फायदे आहेत हे लोकांना आम्ही जाणून देतो आणि खरोखरच रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, हे प्रत्येकाने केलं पाहिजे। बरीचशी मंडळी आमची अशी आहे की आज कित्येक वर्षापासून हे रक्तदान करत असतात। आज आपले वडवलीचे सोनावणे सर बघितले, आज मला वाटते त्यांनी 37वा रक्तदान केलेलं आहे त्यांनी। अशी या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी आपल्या या पंचक्रोशीतून तसेच आमच्या गावातील तरुण मंडळींनी चांगला सहभाग घेतलेला आहे। आमचं श्रीराम सेवा मंडळाची स्थापना 1996ला झाली। मंडळ विविध सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी असते। खऱ्या अर्थाने आजचं रक्तदान शिबिर हे आमच्या मंडळ सदस्य दीपक मोकाशी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून घेतलं असेल, परंतु आमच्या मंडळाचे तरुण 2 युवक अगदी कोवळ्या वयात ह्या निघून गेले आणि त्यावेळेस आम्हाला रक्ताची गरज काय भासते हे जाणवलं। त्यापासून गेली सातत्याने आम्ही 6 वर्षापासून हे रक्तदान शिबिर आयोजित करीत असतो। यामागचा आमचा उद्देश एकच आहे की आम्ही रक्तदान शिबिर करत असताना या शिबिरातून जो रक्तपुरवठा होईल त्या रक्तपुरवठ्यातून एखाद्याचा तरी जीव जर वाचला तर खऱ्या अर्थाने आमच्या त्या 2 सदस्यांना ती श्रद्धांजली असेल।